नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा इतिहासाचा 8वा धडा सुरू केलेला आहे. पर्यटन आणि इतिहास या पाठापैकी मागील 2 तासिकांना आपण पर्यटन म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे आणि शिवाय पर्यटनाचे प्रकार कोणते आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. आता पर्यटनाचे जे प्रकार आहेत ते 2 आहेत. आता हे 2 प्रकार कशावरून ठरतात? तर एक आहे स्वरूपावरून ठरणारा प्रकार आणि दुसरा आहे हेतूनुसार ठरणारा प्रकार. तर स्वरूपावरून जे प्रकार पडतात पर्यटनाचे त्याच्यामध्ये स्थानिक पर्यटन, त्यानंतर आंतरराज्यीय पर्यटन, राष्ट्रीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि भौगोलिक पर्यटन हे आहेत स्वरूपावरून पडणारे पर्यटनाचे प्रकार. यापैकी आपण मागच्या तासिकेला स्थानिक पर्यटन आणि आंतरराज्यीय पर्यटन हे सोयीचं कसं आहे किंवा सुलभ कसं आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यटन जे आहे ते या स्थानिक, आंतरराज्य आणि राष्ट्रीय पर्यटनाच्या तुलनेत हे आंतरराष्ट्रीय पर्यटन जे आहे ते कसं अवघड आहे, ते कसं फार सोयीचं नाही ते हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यातला फरक अभ्यासलेला आहे. आणि असं असलं तरी आंतरराष्ट्रीय पर्यटन जे आहे ते पूर्वीपेक्षा अलीकडच्या काळामध्ये आता सोयीचं झालेलं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे आपले वाहतुकीचे जे सगळे मार्ग आहेत ते अतिशय विकसित झालेले आहेत हे आपण अभ्यासले. जलमार्गांच्या माध्यमाने समुद्र किनाऱ्यावर असणारे सगळे देश आपण पाहू शकतो, कारण जलमार्गाने किनारपट्टीवरचे देश जोडले गेले आहेत. रुळाच्या माध्यमातून किंवा रेल्वे रुळांच्या माध्यमातून युरोप खंड पूर्णपणे जोडला गेला आहे आणि विमान मार्गाने तर सगळं जग जवळ आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे आंतरराष्ट्रीय जे पर्यटन आहे हे अलीकडच्या काळामध्ये पूर्वीपेक्षा सोपं झालेलं आहे. इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला अभ्यासायचं आहे स्वरूपावरून जे वेगवेगळे प्रकार पडतात त्यातलं हे भौगोलिक पर्यटन आपल्याला अभ्यासायचं आहे. आता भौगोलिक पर्यटन म्हणजे काय? तर एखाद्या स्थळाची भौगोलिक दृष्ट्या जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचं निरीक्षण करण्यासाठी केलेलं पर्यटन म्हणजे भौगोलिक पर्यटन. येते लक्षात? आता उदाहरणच सांगायचं झालं तर अभयारण्य आहेत, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहेत, त्यानंतर समुद्र किनारे आहेत. तर ही जी ठिकाणं आहेत यांचं भौगोलिक दृष्टिकोनातून त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत त्याचं निरीक्षण करण्यासाठी जो प्रवास केला जातो त्याला भौगोलिक पर्यटन असं म्हणतात. त्यानंतर आपल्याकडे बघा रांजण खळगे आहेत. भौगोलिक वैशिष्ट्य असणारं ते एक प्राकृतिक विभाग आहे रांजण खळगे. त्याच्यानंतर उल्कापातामुळे तयार झालेलं लोणार सरोवर आहे. भौगोलिक घटनेतून घडलेले तयार झालेलं ते सरोवर आहे. मग अशा ठिकाणी भेट द्यायची आणि त्या ठिकाणची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत त्याचं निरीक्षण करायचं. अशा हेतूने जेव्हा तिथे प्रवास केला जातो तेव्हा त्याला भौगोलिक पर्यटन म्हणतात. येते लक्षात? त्यानंतर थंड हवेची ठिकाणं, आता आपल्याला महाबळेश्वर जवळ आहे, माथेरान जवळ आहे, थंड हवेच्या ठिकाणी लोक जातात. हे भौगोलिक पर्यटन झालं, कारण हवेचा अनुभव घेतला जातो की बाबा हवा तिथे थंड आहे. मग अशा प्रकारची भौगोलिक वैशिष्ट्य अनुभवण्यासाठी किंवा भौगोलिक वैशिष्ट्यांचं निरीक्षण करण्यासाठी जे पर्यटन केलं जातं त्याला म्हणायचं भौगोलिक पर्यटन. या भौगोलिक पर्यटनातूनच आणखीन एक पर्यटन उदयाला आलं. आता ते पर्यटन कोणतं? तर जगभरामध्ये विविध जाती धर्माचे लोक, विविध जाती धर्माचे समाज जिकडे तिकडे विखुरलेले आहेत. या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांची काही धार्मिक भावना आहेत, काही धार्मिक कल्पना आहेत, पुराण कथा आहेत, त्यांच्या आख्यायिका आहेत आणि त्या त्यांच्या पुराण कथांशी संबंधित, त्या त्यांच्या आख्यायिकांशी संबंधित काही ठिकाणं आहेत जिथे त्यांच्या धार्मिक भावना जोडलेल्या आहेत. तर या भौगोलिक पर्यटनातून अशा धार्मिक स्थळांनाही भेटी दिल्या जातात. त्याच्यातून एकात्मता वाढीस लागण्यास मदत होते, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यास मदत होते. तर या भौगोलिक पर्यटनातूनच पुढे धार्मिक पर्यटनाला सुरुवात झाली. आपण आपल्याला कानावर येते बघा 12 ज्योतिर्लिंगाची सहल केली गेली किंवा हिमशिखरांवर, त्यानंतर 4 धाम यात्रेला लोक गेलेत. तर हे 4 धाम यात्रा म्हणा किंवा 12 ज्योतिर्लिंग म्हणा ह्या भौगोलिक पर्यटनातूनच निर्माण झालेली ही धार्मिक पर्यटन आहेत. म्हणजे भौगोलिक पर्यटनात
यातूनच निर्माण होणारा हे एक धार्मिक पर्यटन हा एक प्रकार तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आता हे झाले स्वरूपावरून पडलेले प्रकार. दुसरा जो प्रकार आहे तो हेतूनुसार पर्यटनाचा प्रकार दुसरा आहे. त्यापैकी आपण ऐतिहासिक पर्यटन मागच्या तासिकेला अभ्यासलेला आहे. म्हणजे इतिहास विषयक जे कुतूहल आहे त्या कुतूहलातून ज्या सहली केल्या जातात किंवा जो प्रवास केला जातो ते ऐतिहासिक पर्यटन म्हणता येईल. मग त्यामध्ये आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेला आहे. आपले जे गोपाळ निळकंठ दांडेकर आहेत, जे दुर्ग अभ्यासक आहेत, ते महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या संबंधित असणाऱ्या किल्ल्यांना भेटी देण्यासाठी सहलींचं आयोजन करतात, बरोबर. त्यानंतर भारतातले असे अनेक ठिकाणं आहेत की ज्याच्यात राजस्थानमधले किल्ले आहेत किंवा आचार्य विनोबा भावे किंवा महात्मा गांधी यांचे आश्रम आहेत, त्यांना भेटी देण्यासाठी सहलींचं आयोजन केलं जातं. किंवा 1857च्या राष्ट्रीय उठावामध्ये ज्या ज्या ठिकाणी हा उठाव केला गेला, ज्या ज्या ठिकाणा ऐतिहासिक स्थान म्हणून महत्त्व प्राप्त झाले, अशा ठिकाणी सहली केल्या जातात, त्यांना ऐतिहासिक पर्यटन असं म्हणतात. हाही भाग आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेला आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला हेतूनुसार जे पर्यटन केले जातात त्यातला पुढचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे, आरोग्य पर्यटन. तर आरोग्य पर्यटन म्हणजे काय, तर आरोग्यासाठी केलेलं पर्यटन. उपचार घेण्यासाठी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करून जातो, तर ते आरोग्य पर्यटन झालं. एक काळ असा होता की सगळ्याच विकारांवर, सगळ्याच आजारांवर आपल्या देशामध्ये उपचार पद्धती उपलब्ध नव्हती. मग अशा वेळेला आपल्या देशातून परदेशी उपचार घेण्यासाठी लोकांना जावं लागत होतं. आता वेळ बदललेली आहे, काळ बदललेले आहे. आता सर्व प्रकारचे उपचार आपल्याकडेही उपलब्ध होतात. आणि आणखीन एक जमेची बाजू आपली अशी आहे की आपल्याकडे आपली भारतातली जी वैद्यकीय सेवा आहे किंवा आपल्याकडची जी उपचार पद्धती आहे ती पाश्चात्यांच्या मते आपली भारतीय उपचार पद्धती जी आहे ती अतिशय उत्तम आहे आणि सोयीची आणि स्वस्त आहे, असं पाश्चात्यांचं म्हणणं आहे. आपल्याकडची जी उपचार पद्धती आहे ती उपचार पद्धती अतिशय उत्तम आणि सोयीची किंवा स्वस्त अशा आपल्याकडची उपचार पद्धती आहे, असं पाश्चात्यांचं म्हणणं आहे. म्हणजे स्वस्त आणि दर्जेदार उपचार पद्धती भारतात मिळते म्हणून परदेशातले लोक भारतात उपचार घ्यायला येतात. आता स्वस्त आणि दर्जेदार उपचार पद्धती तर आपल्याकडे आहेच आहे, शिवाय आयुर्वेदिक उपचार आपल्याकडे मिळतात, तर तेही घेण्यासाठी हे परदेशातले लोक येतात. म्हणजे आयुर्वेदिक उपचार शिवाय आपल्याकडे भरपूर असा सूर्यप्रकाश त्याचाही त्यांना उपयोग होतो आणि शिवाय पाश्चात्यांच्या म्हणण्यानुसार आपल्याकडची उपचार पद्धती ही स्वस्त आहे आणि दर्जेदार आहे आणि म्हणून अनेक परदेशी पर्यटक उपचार घेण्यासाठी आपल्याकडे येतात. आता तुम्ही म्हणाल परदेशी पर्यटक उपचार घेण्यासाठी येतात म्हणजे नेमकं काय असतं, तर तुम्ही जर आपल्याकडच्या समुद्रकिनाऱ्यांवर वगैरे जाऊन पाहिलं असेल तर काही काही लोक किनाऱ्यावर बघा त्या वाळूमध्ये अक्षरशः म्हणजे स्वतःला असे त्या वाळू अंगावर घेऊन लोळत असताना दिसतात. तर त्या वाळूतून सुद्धा काहीतरी उपचार आहे वगैरे असं. तर अशा पद्धतीने आपली भारतातली जी उपचार पद्धती आहे किंवा आपल्याकडची जी वैद्यकीय सेवा आहे ती स्वस्त आणि दर्जेदार आहे असं या पाश्चात्यांचं म्हणणं आहे. आणि शिवाय मुबलक असा सूर्यप्रकाश आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी म्हणून सुद्धा हे परदेशी पर्यटक आपल्याकडे येत असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे या आरोग्य पर्यटनाच्या निमित्ताने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यानंतर योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार जे आहेत तेही आपल्याकडे मिळतात. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार या दोन गोष्टींचा लाभ घेण्यासाठी सुद्धा हे जे पर्यटक आहेत ते आपल्याकडे येत असतात. आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये आरोग्य पर्यटन हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे कृषी पर्यटन. आता कृषी पर्यटन म्हणजे काय, कृषी पर्यटन म्हणजे शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी केलेलं पर्यटन, बरोबर. आता इथे शहरी संस्कृतीत वाढणारे जे लोक आहेत किंवा शहरी संस्कृतीत राहणारे जे लोक आहेत पण त्यांना शेतीविषयक काहीच माहिती नाही, तर असे जे लोक आहेत जे शहरात राहतात शेतीविषयी त्यांना काहीच माहीत नाही, असे लोक कृषी संशोधन केंद्र
किंवा कृषी विद्यापीठं अशा ठिकाणांना भेटी देतात. मग ही जी त्यांची भेट आहे याला म्हणायचं कृषी पर्यटन. शहरी संस्कृतीत वाढलेले लोक आणि ज्यांना शेतीविषयक काहीही माहिती नाही असे लोक माहिती करून घेण्यासाठी म्हणून कृषी संशोधन केंद्रांना भेटी देतात आणि कृषी विद्यापीठांना भेटी देतात. तर या ज्या भेटी आहेत त्यांच्या ह्या 2 स्थळांना दिल्या जाणाऱ्या त्यालाच कृषी पर्यटन असं म्हणतात. इतकंच नाही तर इस्रायल सारखे देश ज्या ठिकाणी शेती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत, अभिनव प्रयोग केले जात आहेत, नवीन नवीन शेतीविषयक म्हणजे शेतीचं उत्पादन अधिकाधिक कसं वाढवता येईल, शेतीची पत अधिकाधिक कशी वाढवता येईल यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असलेले इस्रायल सारखे देश, तर अशा देशातले लोक सुद्धा आपल्याकडच्या कृषी संशोधन केंद्रांना आणि कृषी विद्यापीठांना भेटी देतात. तर ह्या अशा पद्धतीच्या भेटी देणे म्हणजेच कृषी पर्यटन असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर क्रीडा पर्यटन. आता क्रीडा पर्यटन म्हटलं की ते खेळाच्या संदर्भात आलं, बरोबर. मग क्रीडा पर्यटन करतात म्हणजे नेमकं काय करतात, तर जागतिक पातळीवर बघा, जागतिक पातळीवर क्रिकेटचे सामने घेतले जातात, जागतिक पातळीवर बुद्धिबळ स्पर्धा घेतली जाते, जागतिक पातळीवर ऑलिम्पिक स्पर्धा असतात, जागतिक पातळीवर विम्बल्डन स्पर्धा असतात. मग अशा प्रकारच्या जागतिक पातळीवरचे जे खेळ आहेत ते पाहण्यासाठी केलेलं पर्यटन म्हणजे क्रीडा पर्यटन. सामने पाहण्यासाठी खास केलेला प्रवास म्हणजे क्रीडा पर्यटन. त्यानंतर आपल्या भारतीय पातळीवर पाहिलं तर हिमालयन कार रॅली यांसारखे खेळ असतात. मग त्या हिमालयन कार रॅली पाहण्यासाठी सुद्धा लोक खास प्रवास करून जातात, तेही क्रीडा पर्यटन. आपल्या महाराष्ट्राच्या पातळीवर पाहिलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुस्ती खेळ पाहण्यासाठी महाराष्ट्र केसरी म्हणून कुस्ती स्पर्धा असते. तर अशा प्रकारचे खेळ पाहण्यासाठी जेव्हा पर्यटन केलं जातं तेव्हा त्याला क्रीडा पर्यटन असं म्हटलं जातं. हा क्रीडा पर्यटन जो आहे तो आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अगदी 20व्या शतकामध्ये उदयाला आलेला आहे. खास लोक खेळ पाहण्यासाठी दूरदूरच्या ठिकाणी प्रवास करून जातात. तर हा क्रीडा पर्यटन जो आहे तो आता अलीकडच्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये सुरू झालेला हा क्रीडा पर्यटन प्रकार आहे. त्यानंतर पुढचं आहे नैमित्तिक पर्यटन. नैमित्तिक पर्यटन म्हणजे काय, तर पर्यटन करण्यासाठी कारण शोधणे. माणसाला कुठेतरी बाहेर जायचं आहे, दूरचा प्रवास करायचा आहे, फिरून यायचं आहे, तर माणूस कारणच शोधत असतो. मग अशा प्रकारे कुठल्या तरी एका विशिष्ट कारणाने प्रवास करणे म्हणजे नैमित्तिक पर्यटन करणे. आता हा नैमित्तिक पर्यटन प्रकार जो आहे तो अगदी 21व्या शतकामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकसित व्हायला लागलेला आहे. कारण माणूस हा नेहमी कारण शोधत असतो ना कुठे बाहेर जाण्यासाठी, पर्यटन करण्यासाठी. ते 21व्या शतकामध्ये लोकांना अशा प्रकारचं नैमित्तिक पर्यटन करण्यासाठी अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आता या संधी कोणत्या, तर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फिल्म फेस्टिवल आयोजित केलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या फिल्म त्या ठिकाणी दाखवल्या जातात, त्याच्यातून निवड केली जाते. उत्तम कुठली फिल्म आहे किंवा कुठला नेता उत्तम आहे, कुठला सहाय्यक अभिनेता उत्तम आहे वगैरे अशा त्या निवड त्याची केली जाते. मग फिल्म फेस्टिवल सारखे जे कार्यक्रम आहेत त्या निमित्ताने पर्यटन केलं जातं, त्याला नैमित्तिक पर्यटन म्हणायचं. त्याच्यानंतर आणखीन जे साहित्यप्रेमी लोक आहेत ते जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवलं जातं तेव्हा जिथे कुठे हे साहित्य संमेलन असेल तर त्या साहित्य संमेलनाला हे लोक जातात. तर ते झालं नैमित्तिक पर्यटन. किंवा पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं जातं, म्हणजे पुस्तक प्रेमी आहेत ज्यांना वाचनाची आवड आहे असे पुस्तक प्रेमी त्या पुस्तकांचं प्रदर्शन जिथे कुठे असेल तिथे जातात. मग अशा प्रकारे हे जे पुस्तक प्रदर्शन असेल किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल, फिल्म फेस्टिवल असेल, एखादी परिषद आयोजित केलेली असेल, संवाद परिषद किंवा एखादं चर्चासत्र असेल, तर अशा निमित्ताने लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करून जातात. याला नैमित्तिक पर्यटन असं म्हटलं जातं. म्हणजे हे असे विविध पर्यटनाचे प्रकार आहेत. एखाद्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रवास केला असेल तर ते वैज्ञानिक पर्यटन झालं. व्यापाराच्या निमित्ताने पर्यटन केलं असेल तर ते व्यापारी पर्यटन झालं.
बरोबर आहे. शिक्षणासाठी प्रवास केला असेल, शैक्षणिक पर्यटन झालं. तर अशा पद्धतीने विविध कारणाने, विविध हेतूने जे प्रवास केले जातात त्याला हेतूनुसार केलेलं पर्यटन. शिक्षणासाठी केलं असेल तर शैक्षणिक, त्यानंतर धार्मिक भावनेतून केलं असेल तर धार्मिक पर्यटन. अशा प्रकारे हे विविध प्रकारचे असे पर्यटनाचे प्रकार आपल्याकडे निर्माण झालेले आहेत आणि दिवसेंदिवस ते वाढत आहे. त्या पर्यटनाचा दिवसेंदिवस विकास होत आहे. आता या पर्यटन क्षेत्राचा जो दिवसेंदिवस विकास होतो आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत? कोणत्या कारणामुळे पर्यटनाचा विकास दिवसेंदिवस होत आहे? तर त्याच्या मागची पण महत्वाची कारणं आहेत बघा. पर्यटनाचा विकास, पर्यटनाचा विकास होण्यामागे अनेक कारणं आहेत. आता लोक पर्यटन करतायत कशासाठी? तर पर्यटन करण्यासाठी ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या लोकांना उपलब्ध झाल्यात. म्हणजे उदाहरणार्थ वाहतुकीची उत्तम सोय, वाहतुकीची उत्तम सोय. आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे कुठे दूरवर प्रवास करायचा आहे तर वाहतुकीची सोय असणं गरजेचं आहे. तर ती उत्तम उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर सुरक्षिततेची हमी, सुरक्षिततेची हमी. प्रवाशांना आपला प्रवास सुरक्षितच होणार आहे ही हमी मिळालेली आहे. त्याच्यानंतर राहण्यासाठी उत्तम निवास, उत्तम निवास स्थाने आणि हॉटेल्सची सोय उपलब्ध आहे. उत्तम निवासस्थाने आणि हॉटेल्स यांची उत्तम सोय निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे पर्यटनाचा दिवसेंदिवस विकास होते. काय काय बघा, वाहतुकीची उत्तम सोय आहे, सुरक्षिततेची हमी दिली जाते, उत्तम निवासस्थानं आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर स्वच्छ प्रसाधने, स्वच्छतागृहांची सुद्धा सोय आपल्याकडे केली गेलेली आहे. सौंदर्य प्रसाधने, स्वच्छ सौंदर्य प्रसाधनांची सोय आहे. स्वच्छ सौंदर्य प्रसाधने यांचीही उत्तम सोय या पर्यटकांसाठी केली गेलेली आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे दिव्यांग पर्यटक आहेत त्या दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे लक्ष दिलं जातं आणि त्यांना तशा प्रकारच्या सोयी पुरवल्या जातात. मग या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे साहजिकच पर्यटनाचा विकास झालेला आहे. अलीकडच्या काळामध्ये हा पर्यटनाचा जो व्यवसाय आहे तो अधिकाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय झालेला आहे. अधिकाधिक विकास या पर्यटन व्यवसायाचा होऊ लागलेला आहे. आता पर्यटनाचा विकास तर होतो आहेच, पर्यटनाचा विकास होतो आहेच, आपल्याला ते आवश्यकच आहे, विकास होणं गरजेचंच आहे. पण पर्यटन करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपण एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार असू, आपण जर ऐतिहासिक पर्यटन करत असू तर तिथे जाऊन त्या पुरावस्तू, त्या ऐतिहासिक वास्तू असतील, पुरावस्तू असतील तर जिथे कुठे आपण गेलेलो आहोत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या वास्तूला आपल्याकडून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही ही काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ऐतिहासिक स्थळाचं, ते आपला सांस्कृतिक वारसा आहे आपला तो, मग त्या सांस्कृतिक वारशाचं, त्या ऐतिहासिक वारसाचं कुठल्याही प्रकारे आपल्याकडून विद्रुपीकरण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या जुन्या वास्तू आहेत तर त्यांना कुठल्याही भडक रंगाने रंगवून त्यांना विद्रूप करायचं नाही. काही काही पर्यटकांना सवय असते उगाच भिंतींवर वगैरे काहीतरी अशा रेघोट्या मारून ठेवणं, काहीतरी लिहून ठेवणं. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं भडक रंगाने वगैरे त्या भिंती म्हणा, ते खांब म्हणा विद्रूप करायचे नाहीत. तिथे झाडं असतील तर त्याच्यावर काहीही कोरण्याची कामं करायची नाहीत. तिथे काही लोकांना सवय असते आपली नावं करून ठेवा, काही डिझाईन करा, तर कुठल्या झाडांवर काही कोरणं विरणं अशा प्रकारचं म्हणजे कुठल्याच बाबतीत तो जो आपला ऐतिहासिक वारसा आहे ते विद्रूप होता कामा नये याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी जिथे आपण गेलोय तिथे आपल्याकडून अस्वच्छता होणार नाही याचीही दखल घेतली पाहिजे.
म्हणजे आपण पर्यटनाला तर जायचं आहे, पर्यटनाचा अनुभव आनंद घ्यायचाच आहे, पण तो घेत असताना त्या सांस्कृतिक वारशाचं जतन कसं होईल, त्याचं विद्रुपीकरण आपल्याकडून कसं होणार नाही आणि दुसरं कोण करत असेल तर त्यालाही आपल्याला कसं रोखता येईल, ही काळजी घेणं, ही खबरदारी घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यामुळेच पर्यटनाचा दिवसेंदिवस विकास होत आहे. याचबरोबर पर्यटनाचा विकास होत आहे, याला आणखीन म्हणजे अधिकाधिक पर्यटनाचा विकास कसा होईल यासाठी काही पूरक बाबी आहेत, तर त्याही आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता पूरक बाबी कोणत्या? तर पर्यटनाविषयी माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या म्हणजे स्थानिक भाषेतल्या आणि इतर भाषेतल्या मार्गदर्शक पुस्तिका आहेत, नकाशे आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे असे ठिकठिकाणी फलक लावलेले आहेत. तर त्या नकाशांमुळे, त्या मार्गदर्शक पुस्तिकांमुळे पर्यटकांना तिथली योग्य ती माहिती मिळू शकते. आणखीन एक पूरक बाब अशी आहे की देशी परदेशी कुठलेही पर्यटक आले तर त्या पर्यटकांना मार्गदर्शन करणारा किंवा पर्यटकांना ते ठिकाण दाखवणारा जो वाहन चालक आहे, त्या वाहन चालकाला दुभाषिक असणं गरजेचं आहे. मग त्याला दुभाषेचं प्रशिक्षण दिलं जातं, कारण येणारा पर्यटक जो आहे त्याला तिथली स्थानिक भाषा येईलच असं नाही. मग त्या वाहन चालकाला दुसऱ्या भाषाही अवगत असणं गरजेचं आहे, म्हणून दुभाषेचं प्रशिक्षण त्याला देणं गरजेचं आहे. ही एक पूरक बाब आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्थानिक भाषेतील आणि इंग्रजी भाषेतील अशा दोन्ही भाषेतील माहिती फलक तिथे असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळात पर्यटन ठिकाणी असल्यामुळे आता पर्यटनाचा दिवसेंदिवस विकास होत चाललेला आहे. ठीक आहे. आज आपण इथे थांबणार आहोत आणि पुढच्या तासिकेला आपण आपले हे ऐतिहासिक स्थळं जे आहेत त्या ऐतिहासिक स्थळांचं जतन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आपण पुढच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.